मेंढीची एक परंपरागत बरं का खोड आहे. तिचा स्वभाव आहे आणि तो स्वभाव प्रत्येकाला माहीत असणं आवश्यक आहे. हा स्वभाव जर तुम्हाला तिचा माहीत नाही झाला तर थोडंसं पुढं मेंढीपालनाच्या दृष्टीनं म्हणजे नवीन जे मेंढीपालक आहेत त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून मी या व्हिडिओमध्ये सांगतो आहे ऐका. मेंढी हा सर्वात बुजरा प्राणी आहे बरं का. आणि बुजरा प्राणी असल्यामुळं ह्याला समजा म्हणजे हे कॉप्युलेशनसुद्धा लक्षात ठेवा हे आपोआप कळपामध्ये यांचं होत असतं, ध्यानात ठेवा. आणि कॉप्युलेशन शक्यतो दिवसा अगदी रिअरली होतं. कॉप्युलेशन म्हणजे मिलन. शक्यतो सर्व प्रकारच्या मेंढ्या हे रात्री फळल्या जातात. त्यांच्या पाठीमागं बकरा लागला की रात्री माच करून रात्रीच तो कार्यक्रम आटपून घेतात. लक्षात ठेवा या गोष्टी. मग जर समजा मेंढी गाभण राहिली आणि मेंढी वेली तर तिची पिल्लं काढावी लागत नाहीत, काय नाहीत. तुम्ही पिल्लं जर काढायला गेला, शेळीसारखी जर पिल्लं काढायला गेला तर लक्षात ठेवा ती कधीही बसणार नाही. त्या खोडी लक्षात ठेवा मेंढीच्या. तिची वेन घालून तिची पिल्लं ती एक पिल्लू असेल, दोन पिल्लू असेल, ती आपोआप बाहेर काढते. त्याला काय ओढावं लागत नाही, काय नाही, काय नाही. त्यानंतर फार तर आपण त्या पिल्लांच्या तोंडामधली घाण काढून नाकावरचं आपण काढू शकतो. पुन्हा मात्र त्याच्याजवळ जायचं नाही. त्या मेंढीला आणि पिल्लांना हे एकत्रित ठेवायचं. जर तुम्ही शेळ्यांसारखं जर ह्या मेंढीला करायला गेला की पिल्लू उचलून धरून जर पाजायला गेला तर लक्षात ठेवा मेंढीला कधीच दूध येणार नाही. महत्त्वाची गोष्ट ह्या मेंढीपालनामधल्या ह्या सूचना लक्षात ठेवा. मी अगोदर बोलून गेलो आहे. आमच्याकडं आम्ही लहानपणापासून जवळजवळ 12-13 खंडी मेंढरं आमच्याकडे होती आजोबाच्या काळामध्ये, वडिलांच्या काळामध्ये. परंतु वडील एकटेच असल्यामुळं त्यांना हे हळूहळू कमी करावं लागलं. काही माझ्या शिक्षणासाठी द्याव्या लागल्या. म्हणून मी आजोबांना दिलेलं वचन की काय नाही, जे शिक्षणासाठी मी माझ्या खर्च केलेला आहे, मेंढीपालन हे कमी झालेलं आहे, तर ते मी आयुष्यात कधी ना कधी आजोबा करून दाखवेन. त्या वचनासाठी लक्षात ठेवा शेळीपालन आणि मेंढीपालन. आणि पहिल्यापासून त्यामध्ये असल्यामुळं काय ह्या खाचाखोळा ज्या आहेत त्या लहानपणापासून आम्हाला माहिती आहे. त्या आजोबांनी वडिलांनी आम्हाला सांगितलं. रात्रीच वेतेत मेंढ्या, लक्षात ठेवा. तुम्ही सकाळी उठल्यानंतर त्याला पिल्लू काढावं लागत नाही, काय नाही, काय नाही. ती जरी समजा त्या तोंडातली नाही तुम्ही घाण काढली तरी ती मेंढी पूर्णपणे चाटून त्याला ते कुकरू जे पिल्लू आहे ते खोकून ती तोंडातली घाण ही बाहेर काढत असतं. बाहेर काढली की ती मेंढी चाटते. चाटून स्वच्छ करून ती म्हणजे अशी ह्याच्यासारखं शेळीसारखं करावं लागत नाही त्याला. ध्यानात आलं का तुमची? समजा रात्री तुम्ही झोपल्यानंतर जर 1 वाजता मेंढी वेली तर सकाळी तुमच्या लक्षात येईल की 2 कुकरी त्या मेंढीबरोबर बसलेली तुम्हाला बाजूला इकडे एक किंवा दोन्ही एकत्रित बसलेली दिसतील. आलं का लक्षात? ती जवळ येऊ देत नाही कोणाला. त्याच्यामुळं पहिला 1 तासभर तर तिच्याजवळ अजिबात जायचं नाही. तिच्या ती पिल्लं स्वतःहून पाचते. तिला 1 पिल्लू होऊ द्या, 2 पिल्लू होऊ द्या, त्या पिल्लापासून ती हलत नाही. आणि यामुळं परिणाम काय होतो ते सांगतो मी तुम्हाला.
एक पिल्लू उठलेलं असतं, एक पिल्लू बसलेलं असतं. मग ज्या पिल्लाकडं जे वरडल त्याच्याकडे जाते ती. ध्यानात आलं का तुमच्या? त्याच्याकडे गेलं की पुन्हा ते दुसरं वरडतं, त्याच्याकडे पुन्हा पळते ती. ह्यानी तिला प्रेम फुटतं, माया फुटते, माया. आणि या मायेमुळं लक्षात ठेवा तिच्या कासामध्ये हे दूध उतरतं, भरपूर दूध उतरतं. कास एवढीच असते तिची काय, परंतु तिच्या 2 पिल्लांना पुरेल एवढं दूध त्या काशीमध्ये भरपूर असतं. आपण म्हणत नाही एखाद्या शेळीची कास जर छोटी असेल तर मेंढकाशी, परंतु दूध त्यांच्यामध्ये 1-1 लिटरच्या 1.5 लिटरच्या आसपास दूध निघतं बरं का, लक्षात ठेवा. एवढी जरी कास असली, फक्त ते दूध काढण्याच्या आयडिया पाहिजे. शेळीला जसं पुढून दूध काढतात तसं याला पुढून दूध काढायची पद्धत नसते. मेंढीचं दूध हे पाठीमागच्या बाजूनी कास अशी पाठीमागं ओढून तांब्या किंवा तवली जे भांडं आहे ते 2 गुडघ्याच्या मध्ये धरून असं पिळून येतं का लक्षात तुमच्या? ते दूध काढावं लागतं, परंतु तशी काही वेळ येत नाही माझ्या मते. कारण 2 पिल्लं झाल्यानंतर त्यांचं दूध, त्या मेंढीचं दूध त्यांच्यासाठी भरपूर होतं त्या 2 पिल्लांसाठी. आणि 1 तासभर तिच्या सानिध्यात ठेवली आणि पहिल्या 1 तासाभरात ती चिक पिली की पुन्हा मग पिल्लं आणि मेंढी वेगवेगळी खायची. तोपर्यंत तिचा झार बेर पडलेला असतोय. तिला खुराक वगैरे तुम्ही वेगळं काढून खुराक वगैरे ठेवा. आम्ही कशा पद्धतीने केलं आहे ते पहा. आजच आता 2 मेंढ्या वेलेले आहेत काय, एक दुपारी 12 वाजता वेली आणि एक आत्ता जस्ट येता म्हणजे मी येत असताना 3-3:15च्या दरम्यान वेली. त्याचा मी एक छोटासा व्हिडिओ काढला आहे, तो बघा पुढे म्हणजे लक्षात येईल तुमच्या. यंत्राला नाही का पेपरला पेपरला पण वरला पेपर नव्हतं. हे त्याला उठव की का. तर व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असेल तर इथं एक गोष्ट लक्षात येते की दोन्ही नाही, ह्याच्यात अगोदर जे ह्याच्यामध्ये ते अगोदर वेलेले आहे, दुपारी 12 वाजता वेलेले आहे. म्हणजे तिला त्या वेळेला पिल्लं पाजून पुन्हा 2 तास झाले की तिच्याजवळ ती पिल्लं सोडलेली आहेत. म्हणजे आलेलं 2-3 तासानंतर त्यांना थोडं दूध हे पाजणं आवश्यक असतं. पुन्हा तिथंच कोंडले जाते ती मेंढी, पुन्हा तिथंच बाहेर असते. तेवढा 1 दिवस तर कमीत कमी त्या पिल्लांच्या सानिध्यामध्ये त्या मेंढीला ठेवणं फार आवश्यक असतं. तसं काय नाही, ठेवावीच असं काय नाही, परंतु झार पडेपर्यंत आपण जेव्हा बंदिस्त मेंढीपालन करतो त्यावेळेला हे आवश्यक आहे. नाहीतर आपले मेंढपाळ कुठं काय, मेंढी वेली की तिचं पिल्लू जे आहे ते तेवढं एकदा पेलं की पुन्हा काय करतात, ह्याच्यामध्ये घोड्यावर बांधलं जातं ते पुन्हा संध्याकाळीच पितं. परंतु आपल्याला तसं नाही करायचं, ध्यानात येतं का. त्यामुळे त्यांच्या पिल्लांना वाढ होऊन विकायला साधारण 4-5 महिने लागतात. परंतु आता ही पिल्लं, आणि दुर्दैव माझं असं की 4च्या बकरे झाले, 4 बी बकरे. आम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे जात ही क्रॉस केलेली वाढवायची म्हणतोय, परंतु आज जे दोन्ही वेल्या अगोदरच्या ज्या एक वेलेली
तिला एक लावर आणि एक बकरा झालेला आहे. म्हणजे आजचे 4 आणि ते एक 5 बकरे झाले. 3 महिन्यांनी रोखठोक हे 50-60 हजाराचं भांडवल झालं. काहीही न करता देण्यात आलं का तुमच्या नुसत्या दुधावरती आणि थोडासा खुराक ठेवला की व्यवस्थितरित्या हे असं सजासजी मिळणारं असं उत्पादन आहे. शेळीला मात्र नाही ही स्थिती, यांना ठेवा. शेळीला ह्याच्या तिप्पट चौपट कष्ट करावं लागतं. त्याच्या निंपट कष्टसुद्धा. तुम्ही जर शेळी रात्रीचीच वेली तर लक्षात ठेवा शेळीचं पिल्लू आडवं येतं का कसं येतं. कारण शेळ्यामध्ये मारतात, परंतु गाभण मेंढ्या जे आहेत ते 2-2.5 महिन्याच्या पुढे शक्यतो मारामारीच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे त्यांची पिल्लं फिरणं वगैरे असलं प्रकार होत नाही. पण शेळ्यांना काय नाही, तुम्हाला सांगतो धडका देते ते एकमेकीला. त्याच्यामुळं पिल्लं फिरून ती पिल्लू जर आडवं आलं तर काय वेळेला समजा रात्रीच वेली तर मारल्यालाच पिल्लू बाहेर येतं. किंवा जर तशा पद्धतीनं पिल्लू आलं आणि ते आपल्या नाही लक्षात आलं तर ती घाण तोंडातली न काढल्यामुळं काय होतं तिथल्या तिथंच. आता मला हे सांगा, ही यांची नॅचरल सवय काय. तुम्ही जंगलामध्ये जर गेला तर जंगलामध्ये हरिण येतं, सगळेच वेन सगळ्याचीच होते. मग तिथे काय माणसं असतात का त्यांच्या तोंडातली घाण काढायला? हे असतात का सांगा बरोबर. हे आम्ही काय केलं आहे, त्याला सवय लावलेली की असं करावं तसं करावं. वास्तविक पाहता आपण ज्या वेळेला तोंडातली घाण काढायला हात घालतो त्यावेळेला हात आपला स्वच्छ नसतो बरं का. तसाच हात आपण तोंडात घातल्यामुळं हाताला असलेली जंतू त्या तोंडात जाऊन ती रोग होऊन त्यामुळे जनावर मारतात. म्हणून पिल्लं हाताळताना लक्षात ठेवा हातामध्ये मोजे असावते किंवा की हात स्वच्छ तर असावं. परंतु शक्यतो मेंढीच्या बाबतीमध्ये 1 तास 2 तास. पुन्हा तुम्हाला सांगतो पिल्लं तिला पाजावीसुद्धा लागत नाही. त्यानं आलं तुमच्या दुसऱ्या दिवसापासून तर फक्त जिथं पिल्लं आहे ती पिल्लं सोडायची. ती पिल्लं आईला सोडून कुठंसुद्धा जात नाही. गाण्यारटी सवय अजिबात नसते. ज्यानं आलं शेळीचं पिल्लू काय करतात, हे आईच्या कासात दूध नसलं की दुसऱ्या शेळीकडे जातात. पण मेंढीच्या पिल्लाला असली गाण्यारटी सवय नसते. ती आईला सोडून कधीच जात नाही. जर गेलं तर पुन्हा ती आई घेत नाही. ती जायचा जर प्रयत्न करायला लागलं तर अशी मान पुढं करून त्याला ओढून घेते आपल्याला. मेंढ्यांची सवय सांगतो. आणि या बऱ्याच काही सवयी असतात या नॅचरली आपोआप होतं. ते सगळ्या गोष्टी झार पडणे वगैरे हे आपोआप होतं. फक्त आपण काय करायचं असतं की संध्याकाळी हासाडी वगैरे घालू नये. तशी घाण कमीच राहते. कारण मेंढी ज्या वेळेला वगैरे होते त्या वेळेला ती कातरलेली व्यवस्थित असावी. आम्ही वेळच्या वेळेला काय करतो, आता अगोदरचा एक्सपिरियन्स असल्यामुळं आम्ही शेळ्या थोड्याशा म्हणजे कमी केले. एक 12-13 चांगलं ब्रीड म्हणजे नवीन जे आहे ते तयार केलेलंच आम्ही जे संकरित ब्रीड आहे तेच आहे आमच्याकडे. आणि जुने जेव्हा होतं ब्रीड ते सर्व कमी केलं आम्ही. आणि टप्प्याटप्प्याने ह्या मेंढ्या संख्या वाढवत गेलो. पाठीमागं मी व्हिडिओ टाकला आहे 2 वर्षामध्ये. आणि ही इतकं उत्पादन असतं मेंढी. त्याला काय शेळीसारखं काय औषध करावं लागत नाही, काय नाही रेग्युलर खाऊन. आता बऱ्याच जणांनी प्रश्न हा विचारला आहे की सर 10 शेळ्या आहेत माझ्या, 15 शेळ्या आहेत माझ्या, तर 15 शेळ्याच्या चाऱ्यामध्ये किंवा 10 शेळ्याच्या चाऱ्यामध्ये मी किती मेंढ्या जगवू शकतो. तर बऱ्याच जणांच्या शंका आहेत त्या. तर या प्रश्नांची उत्तरं बरेच प्रश्न आहेत. तुम्ही कमेंट्समध्ये विचारा. मी त्या पद्धतीनं तुम्हाला जे आवश्यक आहे व्हिडिओ ते तुम्ही कमेंट्स केल्याशिवाय मला कसं काय कळणार की तुमच्या काय अडचणी आहेत. मी पुढं ते अपलोड करत जाईल. ओके. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव.